नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे धर्मवीरगड हा पाहण्यासाठी उर्फ बहादूरगड किंवा पेडगावचा किल्ला हा पाहण्यासाठी जो येतो श्रीगोंदा तालुका व नगर जिल्हा येथे हा किल्ला येतो व किल्ला खूपच चांगल्या परिसरात आहे व आज 31 या निमित्तामुळे आपण धर्मवीरगड हा चूज केला। तर चला पाहूया आपला धर्मवीरगड। काष्टीवरून सरळ आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो धर्मवीरगड असा बोर्ड लिहिलेला आहे व या ठिकाणावरून आपल्याला आत जायचं आहे, तर चला पाहू। आपण आल्यानंतर येथे एक मारुतीचं मंदिर व धर्मवीरगडाची वेस लागते। गडामध्ये आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भैरवनाथाचे मंदिर पाहायला भेटत आहे व या ठिकाणी पुनर्बांधणी करत आहोत या गडाची या ठिकाणी व्यवस्थित अशी पाहू शकतो। असा हा मार्ग आहे। या ठिकाणी आपण धर्मवीरगडाचा व्यवस्थित असा मॅप या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या आपण बाहेर जाऊन त्या बाजूनं बाहेरून जाऊन आपणाला भवानी मातेचे दर्शन मंदिर पाहायला भेटणार आहे, ते आपण पाहणार आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर हे जे आहे भैरवनाथाचं मंदिर आहे। या भैरवनाथाच्या मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी किल्ले धर्मवीरगड असा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे व या ठिकाणावरून आपणाला जे महाराजांना जे डोळे वगैरे काढण्यात आले किंवा बाकी सजा देण्यात आली त्या ठिकाणी समोरच्या बाजूस आहे तीही आपण पाहणार आहे। व या ठिकाणी जे भैरवनाथाचे मंदिर आहे या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण प्रथम व्यवस्थित असं दर्शन घेऊन पुढील मार्गाला जाणार आहे। तर चला पाहू किल्ले धर्मवीरगड। या ठिकाणी हे पाहू शकतो देवीची अशी या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटत आहे। अतिशय अप्रतिम असणारी ही मूर्ती या ठिकाणी आहे। अद्भुत अप्रतिम हे पाहू शकतो। या बांधकामाच्या याला नक्षीकामाला तोडच नाही। अप्रतिम, जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे हे पाहू शकतोय। असा हा अद्भुत खजिना या ठिकाणी आपणाला या धर्मवीरगडावर पाहायला भेटतो। पवित्र आणि रक्तरंजित इतिहास असणारा आपला हा असा धर्मवीरगड आहे। किल्ले धर्मवीरगडावर आपण मागे पाहू शकतो, इथे खूप चांगले असे बोर्ड। आता आपण शौर्य स्तंभाकडे पोहोचत आहे व जिथून आपण गाडी पार्क केली तिथून सरळच रोड आहे शौर्य स्तंभाकडे जायला। 2 मिनिटात पाहू शकतो। या ठिकाणी एक पहिला महादरवाजा होता, हे पाहू शकतो। त्याचे दोन्ही बाजूला असे अवशेष आपल्याला या ठिकाणी चौकटीचे हे पाहायला भेटत आहेत व याही बाजूला आपल्याला असे पाहायला भेटत आहे। ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी साखळदंडाने बांधून समोरची जी वास्तू आहे त्या ठिकाणी आणले, त्यावेळेस या महादरवाज्यातून आत आणलेले आहे व समोरच्या बाजूस पाहू शकतो समोर अजून एक महादरवाजा आहे व ते पाहून आपण मुख्य शौर्यस्तंभापाशी पोहोचत आहे। या ठिकाणी जर आपण आलो तर हे पाहू शकतोय या धर्मवीरगडाची व्यवस्थित अशी पूर्ण माहिती आपणाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सर्व किल्ला आपण आता बघण्यास सुरुवात करत आहोत, हे पाहू शकतोय असा। व या ठिकाणी राजसदर व टियाळणीचा हा बुरुज वरच्या बाजूस आपणाला पाहायला भेटत आहे, तोही आपण पाहणार आहे। आता आपण हे पाहू शकतोय या ठिकाणी गडामध्ये आत जात असताना या ठिकाणी महादेवाची पिंड आपणाला एक पाहायला भेटत आहे व महादेवाच्या पिंडीच्या बाजूला या ठिकाणी आपणाला एक असे वाड्याचे अवशेष व हा या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा, हे पाहू शकतोय। असे अवशेष पाहायला भेटत आहे आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात। एक बहुतेक पाणी साठवण्याची जागा असणार, हे पाहू शकतो असा। आपण जो टियाळणीचा बुरुज आहे त्या ठिकाणी प्रथम जात आहोत, हे पाहू शकतो।
टेहाणीच्या बुरुजाकडे जायला असा मार्ग आहे. या मार्गावरून आपणाला सर्व गड एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो. आपण आता शौर्य स्तंभा ठिकाणी आपल्याला शौर्य स्तंभ पाहायला भेटत आहे. पवित्र जागा आहे आपल्या समस्त बांधवांसाठी. हे पाहू शकतोय. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणी आपल्याला शौर्य स्तंभ पाहायला भेटत आहे व असा या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे. शौर्य स्तंभ पाहून आपण आता पुढच्या बाजूस हा जो राज सदर आहे म्हणजे औरंगजेब त्याने जे फरमान काढले महाराजांचे डोळे काढण्याचे ते या ठिकाणी बसून काढण्यात आले होते. हे पाहू शकतो. असं पाहू शकतो. असा हा भाग पूर्ण याचे सध्या संवर्धन चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी आपणाला खूप चांगल्या व्यवस्थित वास्तू पाहायला भेटत आहेत. आपण आता वरच्या बाजूस जाऊन वरच्या भागाचा नजारा पाहू थोडा वेळ. हे पाहू शकतो. असा हा भाग या ठिकाणी खालचा असा भाग पाहायला भेटत आहे. खूप सुंदर गड आपणाला पाहायला भेटतो. वरच्या बाजूस पाणी जाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली पाहायला भेटत आहे. गडाची जी तटबंदी आहे ती पाहू शकतो. ही अशी आहे त्या ठिकाणावरून लांबपर्यंत अशी व त्या समोरच्या झाडापासून अशी पूर्ण ही तटबंदी आहे. खूप मोठा किल्ला आहे. संवर्धन सुद्धा चांगला या ठिकाणी करण्यात येत आहे. नाही बुरुज नाही तो. हा बुरुज आहे. बुरुज आहे. हवा आली तेवढी. आता आपण वरचा भाग पाहिलेला आहे व जो हा वाडा किंवा हमामखाना बोलतात त्याला याच्या ठिकाणी आपण आता आतील बाजूनी शूट करण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकतोय या ठिकाणी आपल्याला असे वास्तू पाहायला भेटत आहे व पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक आपणाला हत्ती मोठ अशी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी समोरच्या बाजूस व पाठीमागचा भाग हा असा. आता आपण हे पाहू शकतो.
पाठीमागच्या वेळेससुद्धा आपण पूर्ण गड व्यवस्थित एक्सप्लोर केला होता. तर याही वेळेस आपण हा गड पूर्ण व्यवस्थित असं एक्सप्लोर करत आहे. हे पाहू शकतो. या बाजूला थोडं वटवाघळांची संख्या जास्त वाटते. पाठीमागचा भाग गड संवर्धनाचे काम चालू आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी खूप चांगली आपणाला सध्या गडाचे संवर्धन पाहायला भेटत आहे. या रूममध्ये वटवाघळांची संख्या जास्त आहे. तो हमामखाना पाहून झाल्यानंतर त्याच्या बाजूला एक आपणाला दुसरा एक पाहायला भेटत असा हा वाडा या ठिकाणी. असे अवशेष आहेत त्या दुसऱ्या वाड्याचे. नदी जर पाहिली आपणाला असं नदी आणि हा भाग पाहायला भेटत आहे. या ठिकाणावरून आपण शौर्य स्तंभ पाहून झाल्यानंतर या ठिकाणी समोरच्या बाजूस लक्ष्मीनारायण मंदिर आहे व लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूला आपणाला या ठिकाणी समोर पाहिलं तर या वास्तू पाहायला भेटत आहेत. हत्तीमोठ माझ्या पाठीमागील बाजूस आहे ती आपण पाहणार आहोत. हे पाहू शकतोय असा या ठिकाणचा भाग आहे. हे पाहू शकतोय असा पूर्ण तटबंदी वगैरे व्यवस्थित. मोठेचा भाग या पाण्याची मोठ आहे व वरून पाणी काढून या ठिकाणी सोडून वर जाण्यासाठी सोय आहे. पूर्वीच्या काळी पाण्याची सिस्टीम जी होती ती कशी होती ते आपण या ठिकाणी पाहू. ही नदी आहे व नदीचे पाणी किंवा पावसाचे पाणी हा तलाव त्यावेळेस असणार पूर्वीच्या काळी व तलावाच्या या बाजूला हे पाहू शकतो मोठ आहे. ही हत्ती मोठच्या खालचा भाग ह्या या ठिकाणी पाणी वर उचलल्यानंतर आपण पाहू शकतो असा पाणी इथं आल्यानंतर हे पाहू शकतो. या बाजूला आल्यानंतर हे 1 2 3 ही जी आहेत ही पाणी जाण्यासाठी पाईपलाईन आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते व या पाईपलाईनमधून सरळ पाणी पुढे गेल्यानंतर समोरच्या बाजूस हत्ती मोठ आहे त्या ठिकाणी पाणी जाण्याची सोय व्यवस्थित करण्यात आलेली आहे. म्हणजे 350-400 वर्षापूर्वीसुद्धा या ठिकाणी मला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे हे पाहायला भेटत आहे. लक्ष्मीनारायण मंदिरापाशी आपण आता आलेलो आहे. पाठीमागच्या बाजूस या ठिकाणी पाहिलं तर आपणाला लक्ष्मीनारायण मंदिराचे हे जे कोरीव काम आहे ते आपणाला व्यवस्थित पाहायला भेटत आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपणाला हवा येण्यासाठी या ठिकाणी छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या आपणाला पाहायला भेटत आहे व हा जो भाग आहे नक्षीकामात सुंदर आणि अप्रतिम. जेवढी आपण या ठिकाणी याची स्तुती करावी तेवढी आपणाला या ठिकाणी कमी होईल असा हा नजारा आहे. हे पाहू शकतो आपण. खूपच सुंदर लक्ष्मीनारायण मंदिर. आणि हा जो आहे हवा जाण्यासाठी खिडक्या केलेल्या आहेत ह्या. म्हणजे त्या काळीसुद्धा पूर्ण कसं व्यवस्थित केलेलं आहे ते पाहू शकतो. हा भाग पाहू शकतो आपण. तसेच आपण आता लक्ष्मीनारायण मंदिराच्या आतील भागात जाऊन पूर्ण शूट करणार आहे. हे पाहू शकतो असा मंदिराचा हा परिसर पाहायला भेटत आहे. सुंदर आणि अप्रतिम कोरीव काम या ठिकाणी पाहायला भेटत आहे. मंदिरामध्ये आत आल्यानंतर या ठिकाणचे जे स्तंभ आहेत ते पाहू शकतो आपण. किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कलाकुसर केलेली आपणाला पाहायला भेटत आहे. हेमाडपंथी मंदिर आपणाला हे पाहायला भेटत आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हे
मंदिर आहे पहा. या ठिकाणी पाहू शकतो सरदार. मंदिरामध्ये हवा येण्यासाठी अशा या खिडक्या केलेल्या आपणाला पाहायला भेटत आहे. म्हणजे मंदिरामध्ये चारी बाजूनी व्यवस्थित हवा येण्यासाठी या ठिकाणी आपणाला खिडक्या केलेल्या पाहायला भेटत आहेत. व पण आता मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेत आहे. मुख्य मंदिरामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला मूळ मूर्ती पाहायला भेटत नाही, परंतु या ठिकाणी आपणाला या ठिकाणी अशी एक वास्तू जी आपली विरगळ असते त्याच्यावरचा भाग या ठिकाणी आपणाला ठेवलेला पाहायला भेटत आहे. मूळ मूर्ती या ठिकाणी नष्ट झालेली आहे. हा मंदिराचा भाग पाहायला भेटत आहे. वरचा भाग पाहू शकतोय आपण. मोठा चांगली जबरदस्त. हे पाहू शकतोय लक्ष्मीनारायण मंदिराच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा जो मेन गाभारा आहे त्याच्यावरचा जो कळसाचा भाग आहे तो या ठिकाणी आपणाला पाहायला भेटते. वरील बाजूस सुंदर आणि अप्रतिम मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे तो आपण आता पाहायला जात आहोत. पाठीमागचा भाग आहे साईडचा, हे पाहू शकतो आपण. हा जो दरवाजा आहे तोही सुंदर आहे, अप्रतिम.
हे पाहू शकतो याचा आपण आता हा जो दरवाजा आहे या दरवाजाचा भाग आपला थोडा राहिला होता शूट करायचा तो तेवढा पाहून घेऊ. हे पाहू शकतो आपण आपण आता रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी जात आहे. लक्ष्मीनारायण मंदिराच्या बॅक साईडला हे मंदिर आहे. हे पाहू शकतो. या ठिकाणी आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या मार्फत या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. हे असं पाहू शकतोय. अप्रतिम मंदिर आहे. याची कलाकुसर बाकीचे अवशेष खूप सुंदर आणि चांगले आहेत. हे पाहू शकतोय आपण. आत आल्यानंतर महादेवाची पिंड पाहायला भेटत आहे आपणाला. अशी रामेश्वर मंदिर. लक्ष्मीनारायण मंदिर व रामेश्वर मंदिर याच्या पाठीमागील भागात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाताळेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला भेटते. ते आपण आता पाहायला चाललेलो आहे. हे पाहू शकतोय. तटबंदी या ठिकाणी आहे. पाठीमागच्या बाजूस पाहिलं तर एक बुरुज पाहायला भेटत आहे मोठा आपणाला.
या ठिकाणी या मंदिराचे चांगले संवर्धन करण्यात आलेले आहे. पाठीमागचा आपला जर व्हिडिओ पाहिला तर त्या ठिकाणी याचं काही नव्हतं. आता आपण नवीन काळामध्ये व्यवस्थित मंदिराची डागडोगी केलेली पाहायला भेटत आहे. पाहू शकतो असं. आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. पाताळेश्वर महादेवाचे हे पाहू शकतो. असं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाताळेश्वराचे पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपणाला समाधी पाहायला भेटत आहे पाठीमागच्या बाजूस, व असा या बाजूचा हा एक दरवाजा या ठिकाणी आहे. पाठीमागच्या बाजूस बुरुज सुद्धा आहेत, ते आपण पाहू. हे पाहू शकते दुहेरी तटबंदी आहेत व बुरुज आहे. आपण आता उभा आहे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये व समोर पाहू शकतोय हे आहे रामेश्वर मंदिर. ह्याच्या बॅक साईडला आहे पाताळेश्वर मंदिर आणि हे पाहू शकतोय आपलं लक्ष्मीनारायण मंदिर. या ठिकाणी हेमाडपंथीमधील ही 3 मंदिरे आपणाला पाहायला भेटतात. अतिशय सुंदर आणि अप्रतिम कलाकुसर असणारी ही मंदिरे आपण धर्मवीरगड म्हणजे बहादूरगड, पेडगावचा भुईकोट किल्ला या ठिकाणी आल्यानंतर ही आपण जरूर आणि अवश्य करावीत, ही एक विनंती. धन्यवाद. लक्ष्मीनारायण मंदिर पाहून आल्यानंतर आपण आता आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी. समोर पाहू शकतो हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. खूपच सुंदर आणि अप्रतिम निसर्गाचा अप्रतिम नजारा, अप्रतिम मंदिर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. आता आपण पूर्ण या मंदिरामध्ये जाऊन मंदिर पाहणार आहोत. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा मंदिर व इतर परिसर आहे. या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. या ठिकाणी अशी माहिती लिहिलेली आहे. मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहू शकतोय समोरच्या बाजूला देवीची मूर्ती आहे. दोन्ही बाजूला 2 अशा व्यवस्थित या ठिकाणी असे वास्तू पाहायला भेटत आहे. व आत आल्यानंतर या ठिकाणी गणेशाची मूर्ती व आतील भागात आपल्याला इतर वास्तू पाहायला भेटत आहेत. इतर देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत. गणेशाची मोठी मूर्ती आहे. आपण आता रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे. हे पाहू शकतोय रामेश्वर मंदिराचा भाग असा या ठिकाणी पाहायला भेटत आहे. उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व अतिशय सुंदर आणि देखण्या विरगळ्या सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतोय आपण असा. फोन नाही जात ना. रामेश्वर मंदिराच्या बाजूला आपणाला या ठिकाणी पाहिलं तर असे वाड्याचे चौतरे ठिकठिकाणी पाहायला भेटतात. गडावर वाड्याचे चौतरे खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटतात. व आपण आता हे रामेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर
आणि मल्लिकार्जुन मंदिर. हे आत्तापर्यंत 5 मंदिरे पाहिलेली आहेत. व हे पाहून झाल्यानंतर आपण याच्या बॅक साईडला या मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपणाला एक दारू कोठार आहे ते पाहणार आहे. व हे सर्व पाहून आपली गडफेरी या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तसेच गडाच्या बाहेर गेल्यानंतर आपणाला भवानी मातेचे मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला, व हे सर्व पाहून आपण भैरवनाथाच्या मंदिरापाशी पोहोचून जाणार आहोत. एक एक करत आपण सर्व वास्तू आता पाहत आलेलो आहे. या गडाच्या शेवटच्या टप्प्यातील वास्तू राहिलेली आहे. ती एक वास्तू पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. रामेश्वर मंदिराच्या बॅक साईडला या ठिकाणी असा रस्ता गेलेला आहे त्या दारू कोठाराकडे. समोरच्या बाजूस त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे व रामेश्वर मंदिराच्या बॅक साईडनी ह्या रोडने आपण सरळ आल्यानंतर हे पाहू शकतो आपणाला या ठिकाणी एक असे दारू कोठार पाहायला भेटत आहे. गडाच्या बाहेरच्या बाजूस किंवा लांब बाजूस दारू कोठाराची सोय करण्यात आलेली असते. हे पाहू शकतो असं दारू कोठार या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी असे खूप मोठे होल्स उजेड येण्यासाठी अशी सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात समाध्या पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं. व आपण आता भवानी मंदिर पाहायला जात आहे. हे पाहू शकतो आपण आता धर्मवीर गड पाहून भवानी मातेच्या मंदिरामध्ये जात आहे. हे पाहू शकतो भवानी मातेच्या मंदिरात जात असताना या ठिकाणी दोन्ही बाजूला असे भक्कम बुरुज पाहायला भेटत आहे. व अशा या दरवाजातून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. या मंदिराला सर्व बाजूनी व्यवस्थित अशी तटबंदी आहे. तटबंदीयुक्त पॅक असणारा मंदिर परिसर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. शांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे भवानी मातेचे मंदिर आज आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण असा पूर्ण आपण वर जाऊन हा किल्ला व्यवस्थित पाहणार आहे. मंदिर परिसर पाहायला भेटत आहे. चारी कोपऱ्यावर 4 भक्कम असे बुरुज आहे मंदिराला. म्हणजे मंदिराला सुद्धा या ठिकाणी पूर्ण तटबंदीयुक्त पॅक केलेलं आपणाला या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे. आता आपण वरील बाजू जाऊन या मंदिराची चारी बाजूने पाहणी करणार आहोत व नंतर आपण या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन भवानी मातेचे दर्शन घेऊन आपण पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. तर चला पाहू शकतो मंदिराचा पाठीमागील भाग असा पाहायला भेटत आहे. भवानी मातेच्या मंदिराचा पाठीमागील भाग. आपण आता त्याच्या व्यवस्थित वरच्या बाजूने पूर्ण फेरी मारू. जवळपास बऱ्याच 3 बुरुजांवर जाता येते. एक मिनटं पाहू शकतो आपण आता हा जो पहिला बुरुज आहे तो पाहण्यासाठी आलेलो. या ठिकाणी एक बुरुज आहे. समोरच्या बाजूचे एक बुरुज आहे. तसेच त्याही कोपऱ्यात एक बुरुज आहे व मधोमध मंदिर पाहायला भेटत आहे. पूर्ण आपण भाग वरच्या बाजूने प्रथम फिरून घेऊ. तटबंदीवरून या ठिकाणी येताना अतिशय
सावधगिरीने आला तर या किंवा नाही आला तरी चालेल, कारण थोडा रिस्की आहे. हे पाहू शकतो दुसरा बुरुज या ठिकाणी. हा असा दुसरा बुरुज पाहायला भेटत आहे. हा बुरुज पाहून आपण आता या ठिकाणी जो चौथा बुरुज आहे तो पाहण्यासाठी निघालेलो आहे. पाहू शकतोय हा असा बुरुज आहे व या ठिकाणी एक छोटंसं आयलंड आपणाला, असं आयलंड आहे व हा संध्याकाळच्या वेळेचा विहंगम दृश्य. पण आता या बाजूने कडेच्या बुरुजावर जात आहे. पाहू शकतो आपण थोडंसं या ठिकाणी झाडी आहे. आलेलो आहे आपण आता शेवटच्या या बुरुजावर, चौथ्या बुरुजावर. थोडंसं अवघड आहे, अवघड म्हणण्यापेक्षा त्याचे दगड निष्ठ चाललेले आहेत. हे पाहू शकतो. समोरच्या बाजूस धर्मवीर गड आपणाला पाहायला भेटत आहे. ही पाहू शकतो आपण आता या भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला जी गडी आहे त्या गडीला आपण आता पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित पाहिलेले आहे व चारी बाजूने पाहून झाल्यानंतर आपण आता बाहेरच्या बाजूने याचे आपणाला व्यवस्थित असे दर्शन देणार आहे व या ठिकाणी आपण ह्या किल्ल्याची व या भवानी मातेच्या गडीची गडफेरी पूर्ण करणार आहोत. भवानी मातेचे मंदिर आहे. ठिकाणी लॉक असल्यामुळे आपण जाऊ नाही शकत, पण जेवढं आहे तेवढं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. हे पाहू शकतोय गडीच्या पाठीमागचा भाग आहे असा. हा भवानी मातेच्या गडीचा भाग आहे. मंदिर आहे ठीक आहे, परंतु या ठिकाणी ही गडी आहे हे निश्चितच आहे. कारण पाहू शकतो चारी कोपऱ्यात चार भक्कम असे बुरुज आहेत व या ठिकाणी आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा पाहायला भेटत आहेत. म्हणजे मंदिराला तर आपण एवढ्या प्रमाणात करू शकत नाही, बरोबर. तर ही एक गडीच आहे, हे पाहू शकतो. पहा याला असं दिसत आहे पाठीमागच्या बाजूने गडीचा भाग. हे पाहू शकतोय. गडी पाहतो आपण आता आलेलो आहे. हे पहा बॅक साईडला हे पहा असं आहे, पाणी भरपूर आहे. मग आपल्याला कुठून जाता येते. या ठिकाणावरून आपणाला एकूण 3 बुरुज पाहायला भेटत आहेत. या ठिकाणावरून एकूण 3 बुरुज या
गडीचे पाहायला भेटत आहेत. व्यवस्थित आपण आता सर्व पाहिलेले आहे. चला पाठीमागच्या भागात आलेले गडीच्या या बहादूरवाडीचा किल्ला, बहादूरगड व हे पाहू शकतो. गडीच्या आतील बाजूस या ठिकाणी समाध्यासुद्धा आहेत प्राचीन. पहिली समाधी पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून 2 समाधी अशा पाहायला भेटत आहेत. अज्ञात वीरांच्या समाधी आहेत. भवानी माता मंदिर पाहण्यासाठी जात असताना या ठिकाणी हा एक दरवाजा आपणाला पाहायला भेटतो व या ठिकाणी असणारी ही अशी अखंड तटबंदी आपणाला या ठिकाणी खूप लांबपर्यंत पाहायला भेटत आहे. येथे आपण एक बुरुज पाहू शकतो जो सध्या ढासळलेला आहे. आपण येथे आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. ह्याला वेस किंवा वाड्याचे अवशेष हेही आपण बोलू शकतो का की इतक्या लांबपर्यंत असणारे असे वाडे किंवा वेस तर नसतीच. या ठिकाणी पाहू शकतो पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असा बोर्ड लिहिलेला आहे. किल्ले धर्मवीरगड. धर्मवीरगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटाई आहे तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.